दिनांक 18/12/2024 रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे जाणाऱ्या प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत मुंबई शहराजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलंड नजीक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना दिनांक 18/12/2024 रोजी दुपारी 3:55 सुमारास घडली। या बोटीतून एकूण 110 प्रवाशांपैकी 96 प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे। नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत 13 जणांना मृत घोषित केले आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे 3 तर इतर 10 नागरिक आहेत। 3 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यात एक 4 वर्षाची मुलगी आणि एक 8 महिन्याची गरोदर महिला आहे। दोघांची प्रकृती स्थिर आहे। नौदलाचा एक जवान सुद्धा गंभीर असून उपचार घेत आहे। प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिसांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतले। या बचाव कार्यात नौदलाच्या 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली। अद्याप शोधकार्य सुरूच आहे। अजूनही 8 क्राफ्ट, 1 कोस्टगार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टर मदतीने शोधकार्य सुरूच आहे। मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयाची आर्थिक मदत कालच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे। अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक 0283 दिनांक 18/12/2024 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 106(1), 125(a), 125(b), 282, 324(3), 324(5) प्रमाणे नोंदवण्यात आलेल्या आहेत। तसेच सदर अपघाताची इनलँड व्हेसल ऍक्ट मधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन प्रकरणी सर्वंकष चौकशी करण्यात येत आहे। सूचना मला करायची आहे फक्त मंत्री महोदय,